श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चैत्र नवरात्रीमध्ये आपण देवीची ओटी कधी व कशी भरावी, त्याचबरोबर चैत्र नवरात्री ही गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्र साजरा करत असतो, तसेच चैत्र नवरात्र देखील साजरी करत असतो. चैत्र नवरात्रसुद्धा खूप महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची उपासना, जप, मंत्र, स्तोत्र व ओटी भरत असतो, तसेच आपल्याला या चैत्र नवरात्रीमध्ये देखील त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. आता ओटी कधी भरावी तर बघा, तुम्ही ओटी सप्तमीला भरू शकता, त्याचबरोबर अष्टमीला देखील तुम्ही ओटी भरू शकता किंवा नवमीला देखील तुम्ही ओटी भरू शकतात. या बरोबर 25 मार्च, 26 मार्च आणि 27 मार्चला ओटी भरू शकतात. बघा, कोणी तर आपल्या कुलस्वामिनीची 9 दिवस ओटी भरत असतात. तुम्ही कोणत्या पण देवीची देवांची किती पण उपासना करा, देवदेव करा, परंतु आपले जी कुलदेवी आहे, कुलदेवीचे सर्व काही व्यवस्थित करत नाही. पूजापाठ, ओटी भरणे, त्याचबरोबर नवरात्र, जी चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र असते, तेव्हा आपण ओटी भरत नाही, आपल्या कुलस्वामिनीच्या पीठावर जात नाहीत, त्याची आराधना करत नाहीत, सर्व काही दुसरा देवदेव करत असतो, पण जे मेन आपली कुलदेवी आहे त्याचंच आपण काही करत नसतो. मग त्यामुळे बरेच काही विघ्न येतात, घरात अडचणी येतात, मुलांचे लग्न होत नाहीत, काही ना काही अडचणी येत असतात. तर त्याचं कारण काय असतं, एक कुलदेवीचे सर्व काही व्यवस्थित करत नाही. पूजापाठ, ओटी भरणे, ते तोपर्यंत घरातील व आपल्या आयुष्यातील कोणतेच काम हे मार्गी लागत नाही. त्यामुळे आपण आपल्या कुलदेवीचे आपल्या सेवाही करायचीच आहे. आता तुम्ही ओटी कुठे भरायची आहे तर आपली कुलदैवत, आपली कुलस्वामिनी कुठली असेल त्या ठिकाणी 3 शक्तिपीठापैकी ज्या शक्तिपीठावर आहे त्या पीठावर जाऊन तुम्ही कुलस्वामिनीची ओटी भरू शकताय. आता ओटी ही खणा नारळाने मान सन्मान करा आपल्या कुलस्वामिनीचा. जर आपल्याला तिथे जाऊन शक्य नसेल तर आपण आपल्या घरीसुद्धा तांदळ असतो, देवीचा फोटो असतो मंदिरामध्ये, आपल्या देवघरामध्ये, तर त्याचबरोबर तुमच्या जवळ कुठेही जर मंदिर असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही आपल्या देवीची ओटी भरू शकता. घरात असेल तर घरात भरा, नाहीतर शेजारी कुठे मंदिर असेल तुमच्या गावामध्ये तर तिथे जाऊन भरू शकतायत. तर ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये ओटी भरतो, त्याचप्रमाणे आपण चैत्र नवरात्रीमध्ये देखील ओटी भरू शकतायत. ओटी कशी भरायची व त्या ओटीचे काय करायचे आहे. एका ताटामध्ये, आता आपण घरातच जर ओटी भरणार असेल तर एक ताट घ्यायचे, त्याच्यामध्ये लाल किंवा हिरव्या रंगाची साडी घ्यायची आहे. मग ती सिल्कची घ्या किंवा कॉटनची वगैरे घेतली तरी चालेल. त्या साडीला ब्लाऊज पीस हा असतोच, परंतु तरीसुद्धा तुम्ही हा एक सेपरेट असा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. शक्यतो ओटीमध्ये जी वापरायची साडी आहे तर जो पीस वगैरे आहे तो सेपरेटच असा घ्यायचा आहे. साडीवर तो पीस साडीवर ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तांदूळ टाकायचे आहेत. तांदूळ हे खराब, त्याला कीड लागलेली वगैरे अर्धवट असे तांदूळ घ्यायचे नाही. फुल चांगले आपल्याला मूठ भरून तांदूळ घ्यायचे, म्हणजेच तुटका खराब असा तांदूळ घेऊ नये. अख्खा तांदूळ घ्यावा व नंतर नारळ घ्यायचा. नारळ पण सोललेला घेऊ नयेत, अख्खाच असा नारळ घ्यायचा आहे. त्याचबरोबर खारीक वाटी, खोबरं, बदाम, सुपारी, हळकुंड, बदाम, खडीसाखर हे घ्यायचे. त्याचबरोबर आईचे 11 अलंकार घ्यायचे आहेत. ते आपल्याला कोणत्याही दुकानामध्ये भेटू शकतात. त्याचबरोबर वेणी व गजरा दोन्हीपैकी एक घ्यावा. त्याचबरोबर त्या ओटीवर न विसरता दक्षिणा टाकावी. 1 रुपया, 11 रुपये किंवा 21 रुपये न विसरता दक्षिणा टाकावी. लक्षात असू द्या, दक्षिणा ठेवावीच. कधी पण ओटी अशी मोकळी ठेवू नये. त्यामध्ये हळदी कुंकू देखील ठेवायचे आहे व ते ताट घेऊन आपल्या कपाळाला किंवा छातीला लावून देवीचे जे जयकार करायचं आहे मंत्र म्हणत ते ताट देवी आई कुलस्वामिनीच्या समोर हळदी कुंकू दीप धूप लावून देवीसमोर ते ताट ठेवायचे आहे. आता त्या ओटीचे काय करायचे, घरी ठेवतात की मंदिरात यावर अवलंबून आहे. मंदिरात ओटी ठेवत असाल तर ती ओटी मंदिरातच ठेवावी. घरी ओटी ठेवत असाल तर तुम्ही ती ओटी
प्रसाद म्हणून घेऊ शकतात. साडी तुम्ही नेसवू शकतात. नारळ प्रसाद म्हणून घरात सर्व मंडळींना खायला देऊ शकतात. त्या ओटीचे साहित्य स्वतःसाठी वापरू शकतात. अशा सोप्या पद्धतीने आपल्या आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे. जर शक्य असेल तर मंगळवारी भरा किंवा अष्टमीला नवमीला भरू शकता. तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा नक्की आई भगवतीची ओटी भरावी. आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा ओटी भरली मनापासून तर खरंच कधीच आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही. देवीचा वास आशीर्वाद हा कायमस्वरूपी आपल्या घरावर व आपल्या घरातील व्यक्तींवर असतो. म्हणून नेहमी नवरात्र व चैत्र पौर्णिमेला नवरात्रीला आपल्या कुलस्वामिनीला जाऊन दर्शन घ्यावं. पुरणाचा वगैरे स्वयंपाक करावा. देवीला आमंत्रण म्हणजे मी येत आहे याची आपण देवीला सांगावं, मी येते देवी, व आपण दुर्गा सप्तशतीचा पठण करा, दान करा. या 9 दिवसामध्ये मदत करा. गरजू लोकांना कोणाची निंदा करू नका. नीट वागा. बरोबर आपली आई आपल्यावर कृपा करणार म्हणजे करणार. त्याच्यासाठी आपण या 9 दिवसामध्ये चैत्र पौर्णिमेच्या 9 दिवसामध्ये जेवढं वाटेल तेवढं आपण अन्नदान, वस्त्रदान जे वाटेल तुम्हाला मनापासून ते करा व कोणाची निंदा वगैरे करू नका. मदत करायची तर मनापासून करा. त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचे पठण करा. मंत्र, जप, स्तोत्र वगैरे म्हणा. जी ओटी भरणार आहेत, जर तुम्ही घरी ओटी भरली तर जी साडी वगैरे आहे, जे सगळं साहित्य आहे ते तुम्ही वापरले, प्रसाद म्हणून वापरला तरी चालेल, काही हरकत नाही. आणि आपल्या वर्षातून एकदा का होईना आपल्या 3.5 शक्तिपीठापैकी कोणते पण तुमचे जे कुलदैवत आहे तर आपण तिथे जाऊन दर्शन सर्व सहपरिवाराने घेणे खूप आवश्यक आहे. जेवढं आपण आपल्या कुलस्वामिनीचं करू तेवढा आपल्याला भरभरून कुलस्वामिनी आपल्या घरावर प्रसन्न होते. त्यासाठी या आपल्या चैत्र पौर्णिमेला जेवढं आपल्यापासून करता येईल देवीला तुम्ही म्हणा, देवी माझ्याकडून करून घे. जेवढं होईल तेवढं आपण मनापासून करा. तर सप्तमी, अष्टमी आणि नवमी या 3 दिवशी देखील तुम्ही ओटी भरली तरी काही हरकत नाही. अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.